हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्मिताज व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत मोदकची रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीला सुरुवात करू. तर मी उकड आधीच बनवलेली, तर मी त्या उकडची तुम्हाला स्टेप सांगते. तर तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी आणि त्याला अर्धा वाटी गरम पाणी पूर्ण उकळू द्यायचं. मग त्याच्यामध्ये जे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे ना ते ऍड करायचं आणि मस्त असं घोटून घ्यायचं, म्हणजे चमच्यानी व्यवस्थित हालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद करून ती उकडण्यात झाकून 15 मिनिटं तशीच ठेवायची आपल्याला. आणि आता आपण सारण बनवणार आहोत. तर ओला नारळ 1 घेतलाय, 1ला थोडंसं कमी मी ओला नारळ घेतलाय आणि तो माझ्याकडे विळी नसल्यामुळे मी तो खवून नाही घेतला, नाहीतर तो विळीवर व्यवस्थित खवला जातो. पण मी मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलाय. मिक्सरवर बारीक मस्त असं वाटून होतो. नारळ बारीक असा वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे आणि जो खवलेला नारळ आहे तो व्यवस्थित 4 ते 5 मिनिटांना असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी डायरेक्ट गुळ घालणार आहे. तर गुळाचं प्रमाण कसं ठेवायचं, आता तुमच्याकडे 2 वाटी किसलेलं नारळ आहे तर 1 वाटी गुळ असं प्रमाण ठेवायचं. तर मी डायरेक्ट अंदाजानुसार डायरेक्ट किसून गुळ टाकलाय. तर असा किसल्याने गुळ एकदम मस्त म्हणजे पटकन मेल्ट होतो आणि मी शक्यतो असंच गुळ किसते डायरेक्ट कढईमध्ये क्विक रेसिपीला. त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आहे सारणाची. ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकू शकता आणि तुम्हाला जे काय ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकू शकतात. पण मी ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकलंय आणि ते पण मी बारीक करूनच टाकलंय. मोदक बनवताना सगळ्यात आधी उकड बनवून घ्यायची आणि मग सारण बनवायचं. ही रेसिपी खूप सोपी आहे, पण बऱ्याच जणांना मोदक खूप अवघड वाटतात आणि मग ते विकत आणणं वगैरे पसंत करतात. पण नक्की ही घरी रेसिपी ट्राय करून बघा. अर्धा किलो तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी पूर्ण म्हणजे 30 तरी मोदक आरामात होतात. आणि अर्धा किलो तांदळाचं पीठ आणि 1 नारळ तर बरोबर 30 मोदक आरामात होऊ शकतात. तर मी खूप कमी घेतलंय. तर आता बघू शकता ही उकड आता 15 मिनिटं व्यवस्थित वाफलेली आहे आणि जे पीठ असतं ते खूप गरम असतं, त्यामुळे थंड पाणी आपण एका वाटीमध्ये घ्यायचंय आणि थंड पाणी लावत लावत आपल्याला पीठ सर्व व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. पीठ सर्व व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे. आता उरलेलं पीठ म्हणजे थोडासा मी गोळा काढून घेतला आणि बाकीचं पीठ परत तसंच ठेवणार आहे, म्हणजे ते पीठ सुकू नये किंवा थंड होऊ नये म्हणून. तर आता जे मी थोडंसं घेतलंय पीठ त्याला पण व्यवस्थित असं मऊसर व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आणि त्याचा असा व्यवस्थित हातावर गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर त्याला थोडंसं तेल पण घ्यायचं. तर तेल लावून म्हणजे ते हाताला चिटकत नाही, तसं पण उकड व्यवस्थित असेल मोदकाला जास्त चिटकत नाही. तर बघा आता मी एक तो गोळा करून घेतलेला आणि तो व्यवस्थित अंगठा आणि 4 बोटांच्या साह्याने अशी व्यवस्थित वाटीसारख्या आकाराचा करून घ्यायचा आहे. म्हणजे असं पुरी जसं लाटतो तसं केलं तरी चालेल आपण, पण हातावरच ही करायचं आहे आपल्याला. आणि आंबेमोहर जो तांदूळ असतो त्याचं पीठ मोदकासाठी खूप छान असतं. पण माझ्याकडे सध्या रेशनचे तांदूळ अवेलेबल होते, ते मी दळून आणलेत आणि त्याचे मी हे मोदक बनवतेय. ही जी आपण पुरीसारखी जी लाटी बनवून घेणार आहे ती जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही पाहिजे. तर मीडियम मध्ये ही व्यवस्थित आपल्याला सर्व साईडने म्हणजे अशी गोलाकार करून घ्यायचे. त्यानंतर मोदकाच्या कळ्या पाडायच्या आहेत. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसारच प्रॉपर व्यवस्थित अशा मोदकाच्या लहान 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 जशा जमतील तुम्हाला तशा कळ्या पाडायच्या. आणि जे तांदूळ असतात ते तुम्ही घरी मिक्सरवर दळले तरी चालतील, पण खूप बारीक दळावे लागतात. परत चाळणीने चाळायचे, परत जे क्रिस्टल उरलेलं असतं ते परत मिक्सरमध्ये दळायचं. तसं पण तुम्ही करू शकता, पण आजकाल एवढे कष्ट घ्यायला कोणच मागत नाहीये. तर आता ह्याच्यामध्ये मी जे सारण केलंय ते सारण भरते ओला नारळ आणि गुळचं. हे सारण शक्यतो थंड झालेलं असावं. तर सारण असं व्यवस्थित भरून मी या कळ्या बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा सुंदर असा त्याचा असा मोदकचा शेप बनवून घ्यायचा आहे. बरेच जण आता रेडीमेड ज्या मशीन आल्यात, साचा आल्यात त्याच्यामध्ये घालून करतात, पण मला तर असं वाटतं जे पारंपरिक आहे ते चाललंच पाहिजे आणि मग आपल्याला पण म्हणजे सवय होऊन जाते. थोडं पहिले खूप वेळ चुकेल वगैरे, पण नंतर बरोबर येईल. तर तुम्ही बघू शकता
खूप छान मोदक आलेले आहेत। अशा प्रकारे ना आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर ना मोदक हे उकडायचे आहेत, तर इडली पात्रामध्ये पण तुम्ही उकडू शकता, पण माझ्याकडे एक चाळणी आहे त्याच्यामध्ये मी उकडते। तर त्या चाळणीला आधी तेल लावून घ्यायचं, कारण मोदक खाली चिटकू नयेत म्हणून, आणि बाकीचे सर्व मोदक हे चाळणीमध्ये ठेवून उकळता पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचं, आणि ते पाणी उकळलं ना तर मोदक व्यवस्थित ती चाळणी त्या पातेल्यावर ठेवायची आणि वाफवून घ्यायचेत मोदक। 10 मिनिटं फास्ट गॅसवर आणि 5 मिनिटं स्लो गॅसवर हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपले मोदक तयार आहेत। सुंदर असे अप्रतिम ह्याची टेस्ट झालेली आहे मोदकची, आणि गणपती बाप्पासाठी पण मस्त असा नैवेद्य पण तयार झालेला आहे। तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।